नमस्कार. 15 ऑगस्ट म्हणजे फक्त सुट्टीचा दिवस नाही. हा दिवस आहे आपल्या स्वातंत्र्याचा, आपल्या इतिहासाचा आणि आपल्या देशाचा अभिमान साजरा करण्याचा. पण भारताच्या स्वातंत्र्य लढ्याबद्दल आणि आपल्या देशाबद्दल तुम्हाला किती माहिती आहे? आजच्या इंडिपेंडन्स डे क्विझमध्ये आहेत 20 प्रश्न. प्रत्येक प्रश्नासाठी तुम्हाला फक्त 5 सेकंद मिळतील. चला तर मग पाहूया तुम्ही किती प्रश्नांची अचूक उत्तरे देऊ शकता. पहिला प्रश्न, भारताला स्वातंत्र्य कधी मिळाले? बरोबर उत्तर आहे 15 ऑगस्ट 1947. याच दिवशी भारत ब्रिटिश राजवटीतून स्वतंत्र झाला. भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते? उत्तर आहे पंडित जवाहरलाल नेहरू. स्वातंत्र्यानंतर भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून त्यांनी देशाची धुरा सांभाळली. अशोक चक्रात किती आरे आहेत? बरोबर उत्तर 24. आपल्या तिरंग्याच्या मध्यभागी असलेल्या निळ्या अशोक चक्रामध्ये 24 आरे आहेत. भारताचा राष्ट्रगीत जन गण मन कोणी लिहिले? बरोबर उत्तर रवींद्रनाथ टागोर. त्यांनी लिहिलेले जन गण मन भारताचे राष्ट्रगीत आहे. भारताचे राष्ट्रीय ब्रीदवाक्य कोणते आहे? बरोबर उत्तर आहे सत्यमेव जयते. सत्यमेव जयते म्हणजे सत्याचाच विजय होतो. हे ब्रीदवाक्य भारताच्या राज्यचिन्हाखाली लिहिलेले आहे. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील भारत छोडो आंदोलन कोणत्या वर्षी सुरू झाले? उत्तर आहे 1942. महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारत छोडो आंदोलनाला सुरुवात झाली. याचा संदेश होता ब्रिटिशांनी भारत सोडावा. करो या मरो हा प्रसिद्ध नारा कोणत्या आंदोलनाशी संबंधित आहे? बरोबर उत्तर भारत छोडो आंदोलन. महात्मा गांधींनी 1942 मध्ये दिलेला करो या मरो हा संदेश या आंदोलनाशी जोडला जातो. भारतीय राष्ट्रध्वजाचे सध्याचे स्वरूप संविधान सभेने कधी स्वीकारले? तर 22 जुलै 1947. स्वातंत्र्य मिळण्याच्या काही दिवस आधी 22 जुलै 1947 रोजी संविधान सभेने राष्ट्रीय ध्वजाचे सध्याचे स्वरूप स्वीकारले. भारताच्या स्वातंत्र्याच्या वेळी भारताचे शेवटचे व्हाईसरॉय कोण होते? बरोबर उत्तर लॉर्ड माउंटबॅटन. दांडी यात्रा कोणत्या आंदोलनाशी संबंधित होती? बरोबर उत्तर मिठाचा सत्याग्रह. 1930 मध्ये महात्मा गांधींनी मिठाच्या कायद्याविरोधात दांडी यात्रा केली. ट्रिस्ट विथ डेस्टिनी हे प्रसिद्ध भाषण कोणी केले? बरोबर उत्तर जवाहरलाल नेहरू. स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येला केलेले त्यांचे ट्रिस्ट विथ डेस्टिनी हे भाषण भारतीय इतिहासातील अतिशय प्रसिद्ध भाषणांपैकी एक आहे. भारताचा राष्ट्रीय ध्वज कोणी डिझाईन केला होता? बरोबर उत्तर पिंगली वेंकय्या. भारतीय तिरंग्याच्या रचनेशी पिंगली वेंकय्या यांचे नाव विशेषतः जोडलेले आहे. भारताचे राष्ट्रगीत आणि राष्ट्रीय गीत यापैकी वंदे मातरम काय आहे? बरोबर उत्तर राष्ट्रीय गीत. राष्ट्रगीत जन गण मन आहे व राष्ट्रीय गीत वंदे मातरम आहे. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताचा ध्वज प्रथमच स्वतंत्र भारताच्या पंतप्रधानांनी कुठे फडकावला?
बरोबर उत्तर लाल किल्ला. दरवर्षी स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी भारताचे पंतप्रधान लाल किल्ल्यावर तिरंगा फडकावतात. भारत स्वतंत्र झाला तेव्हा भारताचे राष्ट्रपती कोण होते? बरोबर उत्तर त्यावेळी राष्ट्रपती पद अस्तित्वात नव्हते. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत प्रजासत्ताक झाला नव्हता, त्यामुळे राष्ट्रपती पद अस्तित्वात नव्हते. भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद झाले जेव्हा भारत 26 जानेवारी 1950 रोजी प्रजासत्ताक झाला. अशोक चक्र कोणत्या ऐतिहासिक स्थळावरील सिंहस्तंभाच्या अबॅकसवरील चक्रावर आधारित आहे? बरोबर उत्तर सारनाथ. तिरंग्याच्या मध्यभागी असलेले अशोक चक्र सारनाथ येथील अशोकाच्या सिंहस्तंभावरील धर्मचक्रावर आधारित आहे. भारताचे राष्ट्रीय गीत वंदे मातरम कोणी लिहिले? बरोबर उत्तर बंकिमचंद्र चट्टोपाध्याय. हे गीत त्यांच्या आनंद मठ या कादंबरीमध्ये समाविष्ट होते. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात वंदे मातरम हे देशभक्तीचे एक महत्त्वाचे प्रतीक बनले. भारताचे संविधान कधी स्वीकारले गेले? बरोबर उत्तर 26 नोव्हेंबर 1949. या दिवशी संविधान सभेने भारताचे संविधान स्वीकारले, मात्र ते 26 जानेवारी 1950 रोजी लागू झाले. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात इन्कलाब जिंदाबाद हा नारा कोणाशी विशेषतः जोडला जातो? बरोबर उत्तर भगत सिंग. हा नारा सर्वप्रथम हसरत मोहानी यांनी लिहिला होता, परंतु भगत सिंग आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी 1929 मध्ये दिल्लीच्या सेंट्रल असेंब्लीमध्ये बॉम्बस्फोट केल्यानंतर हा नारा देऊन तो देशभरात लोकप्रिय केला. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, हा प्रसिद्ध नारा कोणी दिला? बरोबर उत्तर लोकमान्य टिळक. त्यांनी ही सिंहगर्जना 1916 मध्ये कर्नाटकमधील बेळगाव येथील एका सभेत केली होती. या घोषणेने भारतीय स्वातंत्र्य लढ्यात नवीन ऊर्जा निर्माण केली. आता तुमचा स्कोअर मोजा. 20 पैकी 20 मिळाले असतील तर तुम्ही खरेच इंडिया क्विज चॅम्पियन आहात. तुमचा स्कोअर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा क्विज तुमच्या मित्रांना आणि कुटुंबातील सदस्यांना पाठवा. तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. जय हिंद.